नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग गटक व ड पदभरतीचे निकाल मित्रांनो आपण रात्रीच पाहिलेले होते. लागायला सुरुवात झालेली होती. तर सकाळपर्यंत मित्रांनो खूप सर्व महत्त्वाचे निकाल लागलेले आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये गट ड चा मात्र अजूनही निकाल लागलेला नाही. गट ड चा एकाही संवर्गाचा एकाही जिल्ह्याचा अजून निकाल लागलेला नाही आहे. गट क चे मात्र खूप महत्त्वाचे निकाल लागले आहेत मित्रांनो. गट ड चेही लवकरच निकाल प्रसिद्ध होतील. रोज निकाल लागतात मित्रांनो. संपूर्ण प्रोसेस चालू आहे. तर बघा गट क मधले खूप महत्त्वाच्या पदांचे रिझल्ट लागलेत. जसं की से किरण वैज्ञानिक अधिकारी पुणे मंडळ, नागपूर मंडळ. त्यानंतर पहा गट क मधील अकुशल कारागीर परिवहनचाही निकाल लागला आहे मित्रांनो, जे की गट ड मध्ये ही पद असतं मित्रांनो. त्यानंतर अकुशल कारागीर HMERचा देखील गट क मधला निकाल लागला आहे. त्यानंतर गट क मधलं मित्रांनो तंत्रज्ञ HMER याचाही निकाल लागला आहे पहा. त्यानंतर गट क मधला टेलर सिम्पी पदाचाही निकाल लागलेला आहे. ठाणे, पुणे, त्यानंतर नाशिक, कोल्हापूर, लातूर, अकोला मंडळ ह्या सर्व संवर्गाची सिम्पी टेलरचे पदाचे निकाल लागलेले आहेत. आता तुम्हाला सर्व PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील मित्रांनो, तिथून तुम्हाला पाहायचे आहेत. त्यानंतर बघा सांख्यिकी अन्वेक्षकचा देखील निकाल लागलेला आहे. सांख्यिकी अन्वेक्षकचाही मित्रांनो रात्री निकाल लागलेला आहे. आपण रात्री व्हिडिओमध्ये 3 ते 4 संवर्गच पाहिले होते पहा. स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरचा देखील निकाल तुम्हाला इथं पाहायला येईल मित्रांनो. जवळपास 88 पेजेसची ही लिस्ट आहे. याच्यामध्ये सिलेक्टेड लिस्ट आणि कॉमन मेरिट लिस्ट देखील आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो सर्वांचे मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील आणि सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे मार्क्स देखील पाहायला भेटतील. पाहू शकता सांख्यिकी अन्वेक्षकचा हा रिझल्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं पद अधिपरिचरिका खाजगी स्त्री. खूप महत्त्वाचे पद आहे मित्रांनो. अधिपरिचरिका खाजगी प्रायव्हेटचा निकाल लागला आहे पहा. फिमेल स्टाफ नर्सचा. स्टाफ नर्स खाजगी स्त्री यांचं अजून प्रत्येक असं कार्यालय जे आहे जसं की ठाणे, नाशिक. खाजगी पुरुष अधिपरिचरिका स्टाफ नर्स पुरुष त्यांचाही निकाल लागलेला आहे. अधिपरिचरिका खाजगी स्त्री लातूर मंडळ असेल. त्यानंतर खाजगी पुरुष कोल्हापूर मंडळ, खाजगी पुरुष खाजगी स्त्री, हे सर्व मित्रांनो स्टाफ नर्सचे रिझल्ट या ठिकाणी लागलेले आहेत. आणि स्टाफ नर्स गव्हर्नमेंट शासकीय इतर पदांची देखील निवड यादी लागली पहा. अधिपरिचरिका शासकीय स्त्री म्हणजे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल कॅन्डिडेटचाही निकाल लागलेला आहे. पुरुष कॅन्डिडेटचाही निकाल लागला आहे पहा. ह्या सर्व लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील मित्रांनो. पाहू शकता स्टाफ नर्सचे सर्व निकाल लागलेले आहेत. स्टाफ नर्समधलं प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्हीही निकाल लागलेत मेल फिमेल कॅन्डिडेटचे. तर ही एक खूप मोठा रिझल्ट आहे स्टाफ नर्सबद्दलचा. त्यानंतर मित्रांनो कुशल कारागीर परिवहनचंही यादी लागलेली. त्यानंतर सेवा अभियंता सर्व्हिस इंजिनियरची ही लिस्ट लागलेली आहे. त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक शस्त्रक्रियागृह सहाय्यकची देखील लिस्ट लागली आहे पहा. त्याच्यानंतर वस्त्रपालची ही लिस्ट लागलेली आहे. प्रयोगशाळा सहाय्यकच्याही लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकची भरपूर सारे लिस्ट आहेत. आता ही आरोग्य पर्यवेक्षकची ही लिस्ट लागली आहे पहा. आरोग्य पर्यवेक्षकची आत्तापर्यंत लिस्ट लागली नव्हती, तीही लागलेली आहे. त्यानंतर आरोग्य निरीक्षकची ती रात्रीच लागली होती मित्रांनो. वीज तंत्रीची ही रात्रीच लागलेली होती. ठीक आहे. तर डायलिसिसची रात्रीच लागलेली. बाकी सर्व रिझल्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व PDF पाहायला भेटतील. तर सकाळपर्यंत मित्रांनो आत्तापर्यंत व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत एवढ्या लिस्ट या ठिकाणी अपडेट झालेली आहेत. दिवसभरामध्ये मित्रांनो किंवा सोमवारपर्यंत जे लिस्ट लागतील अजून ती तुम्हाला माहिती दिली जाईल. गट ड बद्दल मात्र मित्रांनो अजून रिझल्ट लागलेला नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती. सर्व रिझल्टच्या PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. गट क चे संपूर्ण रिझल्ट लागत आलेले आहेत, ज्यामध्ये अजून वाहन चालक राहिला आहे पहा, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सिम्पीचा रिझल्ट लागलेला आहे. सुतार, वॉर्डन हे सर्व रिझल्ट लागले. स्टाफ नर्सचे रिझल्ट लागलेत. याच्यामध्ये अजून मित्रांनो MPW राहिलेला आहे आणि टेलिफोन ऑपरेटरचाही रिझल्ट अजून लागलेला नाही. MPW महत्त्वाचं पद आहे. टेलिफोन ऑपरेटर, वाहन चालक हे पदांचे रिझल्ट अजून राहिलेले आहेत. आरोग्य निरीक्षकचाही रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो. अभिलेखपाल, शस्त्रक्रियागृह सहाय्यक त्याचाही रिझल्ट लागलेला आहे. आता महत्त्वाची अजून थोडीशी पदं राहिलेत मित्रांनो गट क मधलेही. तेही मित्रांनो 1-2 दिवसामध्ये सर्व रिझल्ट गट क चे लागतील. त्यानंतर गट ड बद्दलही मित्रांनो सुरुवात होईल. तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक डायरी, ITSS IBPS पॅटर्ननुसार पुस्तकं प्रसिद्ध केलेत. पोलीस भरतीसाठी मित्रांनो प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेला आहे, जो की 2023 झालेल्या पोलीस भरतीतील सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकात आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी IBPS पॅटर्ननुसार तांत्रिक डायरी हे पुस्तक आहे त्यांचं. त्यानंतर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे
देखील मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. आणि मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला GSमध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर TCS आणि IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक आहे त्यांचं द्वितीय आवृत्तीचं. याच्यामध्ये मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिकांमधून आत्तापर्यंत TCS IBPSने घेतलेल्या GSच्या प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो मराठी माध्यमातून SSCची परीक्षा होते त्यासाठी SSC GD प्रश्नपत्रिका संच हे मराठीमधील पहिलं पुस्तक आहे त्यांचं. SSC GD सामान्य ज्ञानचं देखील पुस्तक आहे. वाहन चालकसाठी स्पेशल ड्रायव्हर पदाचा अभ्यास करण्यासाठी वाहन चालक भरतीचं देखील त्यांचं पुस्तक आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो ही महत्त्वाची पुस्तकं सर्वत्र महाराष्ट्रामधील बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.